मी नेत्राताईंना विनंती करते की त्यांनी सर्वप्रथम आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. गुरुजींना सादर वंदन, शतशः प्रणाम. मी जेव्हा आज इथे आले तेव्हा तुमच्यापैकी अनेक जणांच्या चेहऱ्यावर मला एक उत्सुकता दिसली की ही कोण आहे, हिला याच्या आधी कधी इथे पाहिलं नाही, या रंगमंचावर पाहिलं नाही, या प्रेक्षकात पाहिलं नाही. अहो तुम्ही काय, मी सुद्धा मला स्वतःला कधी या रंगमंचावर पाहिलं नव्हतं, इतकंच काय प्रेक्षकात सुद्धा पाहिलं नव्हतं. पण असं म्हणतात ना की काही काही क्षण तुमच्या आयुष्यात खूप भाग्याने येतात. तसा आज या रंगमंचावरती उभं राहून या माईक समोर बोलायचा क्षण माझ्या आयुष्यात जो आला ते माझं खूप मोठं सद्भाग्य आहे असं मी समजते. त्याचं असं झालं की गुरुजींचं आत्मकथन साथ संगत हे वर्षभरापूर्वी माझ्या वाचनात आलं. ते मला आणि माझ्या नवऱ्याला निरंजननी भेट दिलं होतं. ते वाचलं आणि आम्ही दोघं इतके भारावून गेलो, कारण त्यातल्या शब्दांची जी श्रीमंती आहे, त्यातली जी सहजता आहे आणि इतकं संपन्न आयुष्य लाभलेल्या गुरुजींसारख्या व्यक्तींनी तो साधेपणा आयुष्यभर जो जपलाय तो माझ्या मनाला इतका स्पर्शून गेला, इतका भावला की मला असं वाटलं की हे पुस्तक जर प्रिंट स्वरूपात राहिलं तर ते मर्यादित लोकांपर्यंत राहतंय. तर माझ्या मनात त्या क्षणी एक असा विचार आला की आपण या प्रिंट मध्ये असलेल्या पुस्तकाचं जर ऑडिओ बुक मध्ये रूपांतर केलं तर ते पुस्तक खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. कारण आज दुर्दैवाने आपले जे आयुष्य झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला अजिबात वाचायला वेळ नाही, इच्छा असली तरी वेळ नाही. थोडाफार जो काही वेळ आहे तो ऐकण्यासाठी आहे. तर माझ्या मनात आलेला हा विचार मी निरंजनकडे बोलून दाखवला. त्याला तो खूप आवडला. तो म्हणाला मी सुधीरदारांशी बोलतो आणि आपण ठरवू काय करता येईल ते मी तुला कळवतो. हे सगळं बोलणं आमचं मागच्या नोव्हेंबरमधलं. त्याच्यानंतर पूर्ण अख्खं एक वर्ष गेलं पण हा विचार माझ्या मनातून अजिबात जात नव्हता. आणि मी हे ठरवलं होतं की हे करायचंय, मी करायचंय म्हणजे मी करणार नव्हते, माझ्याकडून ते गुरुजींनी करून घेतलं. अर्थात मी केलं असं म्हणणं इतकं मूर्खपणा मी करणार नाही, पण ते माझ्या मनात राहिलं की मला आपण हे करूया. त्याच्यानंतर असं ठरलं की मी जेव्हा पुढच्या इंडिया ट्रिपला येईन तेव्हा आपण हे करूया. आणि गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये आम्ही गुरुजींच्या साथसंगती आत्मकथनाचं रेकॉर्डिंग सुरू केलं आणि आज ते संपन्न झालेलं आहे. आणि आजच्या सुदिनी हे जे पुस्तक आहे त्याचं अनावरण आपण करणार आहोत आणि ते पुस्तक तुमच्यासाठी आजपासून उपलब्ध आहे. त्याचे बाकी डिटेल्स तुम्हाला थोड्या वेळात कळतील. तर यासाठी आज मला ही संधी दिली म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की मी जेव्हा गुरुजींचं पुस्तक वाचत होते ना तेव्हा त्यांनी स्वतः लिहिलंय की मी केवळ नाममात्र आहे, मी निमित्त मात्र आहे. तसंच मला वाटतं हे सगळं गुरुजींनी माझ्याकडून घडवून घेतलंय. माझा बोलविता धनी वेगळा आहे आणि मी खरंच केवळ नाममात्र आहे. गदिमांच्या फार 2 सुरेख ओळी आहेत, तुमचा तुम्हा कुंभ वाहिला सूर्या निरांजन. तशीच अगदी तशीच माझी आता या क्षणी भावना आहे. तर आता या पुस्तकाचं मला वाटतं आपण अनावरण करूया. धन्यवाद.